प्रभाग क्रमांक 14 मधील रेशन दुकान नंबर 4179 रेशन दुकान हलवू नये. स्थानिक नागरिकांची तहसीलदारांना निवेदन. स्थानिक नागरिकांचे तहसीलदारांना निवेदन. याबाबत अधिक वृत्त असे की धुळे शहरातील प्रभाग क्रमांक 14 मधील रेशन दुकान नंबर 41 व 79 या दुकान कोणत्याही प्रकारचे यातून हलवू नये. स्थानिक नागरिकांची कोणत्याही प्रकारची तक्रार नसून सदर दुकान जैसे ते करावे अशी विनंती या आशयाचे निवेदन आज तहसीलदार अमोल शेवाडे यांना देण्यात आले. तर सदर दुकानाबद्दल कोणत्याही प्रकारचे दुकानदाराबद्दल एकही तक्रार नसून तर या संदर्भात स्थानिक नागरिकांनी आज निवेदन दिले. या निवेदनात म्हटले आहे की सदर रेशन दुकान नंबर 41 व 79 हे जैसे ते राहावे. आम्हाला कोणत्याही प्रकारची तक्रार नसून रेशन दुकान त्याच ठिकाणी देण्यात यावे अशी मागणी या ठिकाणी स्थानिक नागरिकांनी केली असून त्या संदर्भात आज निवेदन देण्यात आले व मागणी करण्यात आली व लवकरात लवकर सदर दुकान त्याच ठिकाणी पूर्ववत करावे अशी मागणी या ठिकाणी नागरिकांनी केली आहे. 41 नंबर राशन दुकान तिथले सगळे राशन धारक आहेत. 41 हो सर, यांची सर्वांची इच्छा आहे का त्या राशन दुकानाला आणि तेच पाहिजे. पूर्वीचं तुमचं 43 होतं ना? नाही 41 नाही तुमचं कोणाला जोडलं होतं? जोडणं नव्हतं ते. आता काय प्रॉब्लेम आम्हाला काहीच नाही सर. आम्हाला वेळ राहू द्यायचा असं म्हणतो. जवळही पडतं आणि कोणाचं राशन जर कोणाला वेळ झाला तर ते स्वतः फोन लावून बोलवतात तर तुमचं राशन पाहिजे. फोन लावून बोलवतात. आणि सगळ्यांनी सवलती आल्या त्या त्यामुळे मला रेशन कामावरच भेटतं. ज्या तारखेला त्यांनी सांगितलं त्याच तारखेला आम्हाला रेशन भेटतं. आम्हाला काय आम्हाला तेच पाहिजे. त्याच्यामुळं आमचं ते कार्ड आहे त्याच्याकडेच राहायला पाहिजे. या पुढे काकू सरांना असे नाही थांबणार. मी ज्योती संजय गायकवाड, राहणार अण्णाभाऊ साठे नगर, फाशी पूल, चितोड रोड, धुळे. आमचं रेशन दुकान 41 नंबर. आम्हाला माहित पडलं का आमचं रेशन दुसऱ्याकडे जाणार आहे म्हणून, पण आम्हाला दुसऱ्याकडे नाही द्यायचंय. आम्हाला पिंटू ब्राह्मणकर ना त्याच्याकडेच रेशन राहू द्यायचंय असं. तर मग आम्ही त्या मागणीचं निवेदन आहे मामलेदार कचेरीत आलेलं आहे, तहसीलदार कार्यालयात. तर आम्हाला तेच पाहिजे, तिथंच आम्हाला रेशन भेटलं पाहिजे, कारण आम्हाला महिन्यान वेळेच्या वेळी आम्हाला रेशन देतात असं.